संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं। श्लोकाचा अर्थ गोड आहे। श्लोकामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला मार्गदर्शन करतात की अर्जुना ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येईल त्या त्यावेळी सज्जनांच्या रक्षणासाठी धर्माच्या संस्थापनेसाठी मी वेगवेगळ्या स्वरूपात या ठिकाणी अवतार घेईन, असा सरळ पद्धतीचा भाव या श्लोकाचा आहे। तसं मला कार्यक्रम देत असताना सांगितलं होतं की महाराज तुम्हाला शिवचरित्रावर व्याख्यान करायचं आहे, इथे आल्यानंतर प्रवचनाचा विषय आणि त्या विषयाला अनुसरूनच या ठिकाणी मी श्लोक घेतलाय। कारण महापुरुषांचं कार्य महापुरुषांचं जे कार्य असतं, साधू संत असतील किंवा युगपुरुष असतील, यांचं कार्य हे जनहितासाठी असतं, इतरांच्या हितासाठी इतरांच्या कल्याणासाठी असतं। म्हणूनच या ठिकाणी या श्लोकाच्या माध्यमाने आपल्या पुढे मी छत्रपती मांडू इच्छितो। छत्रपती का मांडायचे त्याच्या पाठीमागे उद्दिष्ट एकच आहे। अनेक लोकांना त्याचा खूप अडचणी निर्माण होतात की अध्यात्मामध्ये छत्रपतींच्या विषयाची काय आवश्यकता आहे। तुम्हाला जाण करून देण्यासाठी सांगतो, जगाचा इतिहास जर पाहिला, जगाच्या इतिहासामध्ये आपल्याला अनेक राज्य आहेत, अनेक राष्ट्र आहेत, ज्या राष्ट्रांमध्ये सोपाना उदाहरणासाठी म्हटलं तर अफगाणिस्तान हे राष्ट्र म्हणजे आपलं हिंदू राष्ट्र होतं। पण ते हिंदू राष्ट्र असल्यावर सुद्धा आता आपण त्याला अफगाणिस्तान म्हणतो आणि पाठीमागे त्याचं नाव होतं कंधार। महाभारतामध्ये धृतराष्ट्राची सासरवाडी म्हणजे दुर्योधनाच्या मामाचं गाव, गांधारीचं माहेर। काळ बदलला आणि काळ बदलल्यानंतर आता जर आपण लक्षात आणलं ना तर तिथे औषधालाही हिंदू सापडत नाही। 14 ऑगस्ट 1947 ला भारतातून पाकिस्तान नावाचा एक प्रांत वेगळा झाला। तो वेगळा झाल्यानंतर त्या पाकिस्तानामध्ये रावळपिंडी, जिचं आत्ताचं नाव आहे इस्लामाबाद, रावळपिंडी म्हणजे काय, बाप्पा रावळांची राजधानी। कोण आहे बाप्पा रावळ? छत्रपती भगवान श्री प्रभू रामचंद्रांचे वंशज। रावळपिंडी म्हटलं म्हणजे रावळांची मंदिरांची राजधानी जी होती ती रावळपिंडी आज इस्लामाबाद झालेला आहे। तिथेही औषधाला तुम्हाला हिंदू सापडत नाही। आपल्याला वाटलं की जरा बाप्पा रावळांची राजधानीमध्ये जाऊन आपल्याला हा असा भव्य दिव्य सोहळा सप्ताह करायचा आहे, करता येईल का? नाही करता येणार। अफगाणिस्तान मध्ये जाऊन काहीतरी मोठं भागवत करायचंय, करता येईल का? नाही करता येणार। का करता येणार नाही? कारण तिथे आपण उरलोच नाही। भारताच्या इतिहासामध्ये अध्यात्म हा परमार्थ हे सर्व जे टिकलंय ना, हे कशामुळे टिकलंय? आपल्या भारतातले जे महापुरुष युगपुरुष झालेत। आज महाराष्ट्राच्या बाबतीत पाहिलं तर छत्रपती शिवाजीराजांचं चरित्र, का शिवरायांचं चरित्र पाहिजे? कारण महाराष्ट्राचा इतिहास जरी पाहिला तर विजापूरचा राजा रामरायाचा विषय जर पाहिला तो पंढरीचा वारकरी होता। त्या पंढरीचा वारकरी असणारा रामरायाने त्या विजापूरमध्ये असं भव्य पांडुरंगाचं मंदिर बांधलं की आपलं पंढरपुरातलं पांडुरंगाचं मंदिर त्या मंदिराच्या एका कोपऱ्याला वसून जाईल। पण ज्यावेळी विजापूरवर या 5-5 पातशाह्या उतरल्यात, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही, यवनी साम्राज्य जेव्हा आलं त्यावेळी ते मंदिर उद्ध्वस्त झालं। आज आपल्याला त्या ठिकाणी ते कुठल्याही वस्तू पाहायला भेटत नाही। का? कारण आक्रमण झाली।
आणि आजही आम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास जर टाळण्याचा प्रयत्न केला तर मला तरी वाटतं पुढे भविष्यात आपल्याला पांडुरंगाचं मंदिर राहील की नाही न राहील याची शाश्वती राहणार नाही. म्हणून देव करण्यासाठी धर्म आवश्यकतेचा आहे आणि धर्माच्या रक्षणासाठी छत्रपतींचे विचार, महापुरुषांचे विचार खूप गरजेचे आहे. उत्कृष्ट मुलं जन्माला घालणं या महाराष्ट्राच्या भूमीला वरदान आहे, पण ते हयात असेपर्यंत त्यांची किंमत न कळणं हा अभिशाप देखील याच भूमीला आहे. असे अनेकांबरोबर झाले. छत्रपतींच्या इतिहासाबद्दल का बोललो? कारण श्लोकात अर्थ आलाय, जब जब होई, रामायणामध्ये त्याला उल्लेख दिलाय, जब जब होई धर्म की हाने बाढई अधम असुर अभिमाने तब तब प्रभुलय विविध शरीरा हरई कृपा निधी संत न पीरा. ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळी भगवान परमात्मा स्वतः विविध स्वरूपातून अवतार घेऊन या मृत्यू लोकांमध्ये येऊन सज्जनांचं रक्षण करतो आणि दुर्जनांचा ऱ्हास करतो. महाराष्ट्र सुजलाम आणि सुफलाम होता. सुखाची आणि समृद्धीची महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा जगामध्ये भारताची ओळखच वेगळी होती. काय ओळख होती? जहां डाल डाल पे सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत है मेरा, वो भारत देश है. जगामध्ये सोन्याची चिडिया म्हणून आमच्या देशाला पाहिलं जात होतं, पण आज जर पाहिलं तर आमच्या देशामध्ये खूप गरिबी पाहायला मिळते. याचं काय कारण आहे? श्रीमंत भारत, त्यात महाराष्ट्र श्रीमंत. किती श्रीमंत आणि पवित्र. विश्वाचा मालक परमात्मा भगवान श्री रामचंद्र ज्यावेळी या मृत्यू लोकांमध्ये राम स्वरूपात अवताराला येतो, परिवारातून वनात जायची वेळ येते. जगामध्ये त्याने वनात जाण्यासाठी जो प्रांत निवडला त्या प्रांताचं नाव महाराष्ट्र, आणि त्या महाराष्ट्राच्या देवगीवर रामदेवराय यादवाचं राज्य. रामदेवराय यादवाचं राज्य म्हणजे प्रभू रामचंद्रांचंच राज्य. रामचंद्राच्या राज्यामध्ये आणि रामदेवराय यादवाच्या राज्यामध्ये कुठलंही अंतर नाही. सुख समृद्धी भरभराटे सर्व काही होतं. सुखाने समृद्धीने चाललं हे राज्य, पण अनायासपणे चंद्राला खळ पडलं. अकस्मातपणे महाराष्ट्रावर दुःखाचे डोंगर पुढे आले. विंध्याचलाच्या पाठीमागून धुळीचे लूट राहायला लागले. घोड्यांच्या टापांचा आवाज यायला लागला. धीन 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 अल्लाहू अकबर करता करता 8,000 घोड्यांच्या 32,000 टापा महाराष्ट्रामध्ये नर्मदा पार करून शिरले. यांचा म्होरक्या होता अल्लाउद्दीन खलजी. हा खलजी कोण? जलालुद्दीन खिलजीचा हा पुतण्या आणि जावई. खलजी घराणं म्हटलं म्हणजे मूळचं हे गुलाम घराणं. हे मूळचे राजे नव्हते. हे तुर्कस्तानातले, हे खलिस्तानातले, हे मूळचे राजे नव्हते. जेव्हा तो महाराष्ट्रात आला, येत असताना त्याने अत्याचार अनाचार करता करता महाराष्ट्रामध्ये 8,000 घोड्यांच्या त्या 32,000 टापा जेव्हा महाराष्ट्रात चिरल्यात, आक्रमण त्यांनी वराडातून केलं. इलेशपूरला पहिलं आक्रमण, पहिलं धाड इलेशपूरवर, इलेशपूरवरून येत येत देवगिरीपर्यंत. देवगिरीच्या 4 कोसावर जेव्हा शत्रू येऊन पोहोचते, रामदेवरायाच्या कानावर बातमी जाते. राजा सावध होता. रामदेवराय यादवाच्या कानावर जेव्हा बातमी जाते, रामदेवराय यादव घाबरतो. का? कारण त्याचं सैन्य जवळ नव्हतं. त्याचा मुलगा शंकरदेवराय यादव ते सैन्य घेऊन बाहेर गेला. अशा अवस्थेमध्ये करायचं काय? पण असलेलं सैन्य घेऊन पुढे लढायला निघाला. 4,000 सैन्य घेऊन जेव्हा रामदेवराय लढायला निघाला, घडलं असं 8,000 अफगाणी छतड्यांच्या पुढे 4,000 मराठी टिकले नाही. तो दिवस होता 6 फेब्रुवारी 1294. महाराष्ट्राचा पहिला अपमान, महाराष्ट्राचं अपयश, देवगिरीचं तो वाईट दिवस. देवगिरीच्या कळसावरून भगवी पताका खाली उतरली. लूट झाली देवगिरीची. पहिली लूट अब्रूची, दुसरी लूट संपत्तीची. आणि या लुटीमुळे रामदेवराय यादवाने शरणांगती पत्करली. आणि शरणांगती पत्करल्यानंतर महाराष्ट्राच्या कळसाची भगवी कथा खाली उतरली. किती दिवस उतरली याचा इतिहास जर पाहिला, 1, 2 नाही, 5 नाही, तब्बल 350 वर्षापर्यंत महाराष्ट्राच्या कळसाला भगवी पताका नाही. 350 वर्षापर्यंत महाराष्ट्राच्या कळसाला भगवी पताका नाही. 350 वर्षापर्यंत महाराष्ट्राला हिंदू राजाने 350 वर्षाची काळी अंधार रात्र, अत्याचार, अनाचार, स्वराचार, व्यभिचार, बलात्कार, भ्रष्टाचार सर्व काही या महाराष्ट्रामध्ये होत होतं. 350 वर्षाचा रामदेवराय यादवाने त्याच्याशी तह करत असताना त्याला 50 मन सोनं जड जव्हार दिले. हे सर्व दिल्यानंतर ज्यावेळी रामदेवराय यादवाचा मुलगा
शंकरदादा यादवला जेव्हा बातमी कळाली की आपल्या देवगिरीवर अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केलंय आणि तो आपलं सैन्य घेऊन वापस आला, सैन्य घेऊन जेव्हा अफाट सैन्य घेऊन वापस आला तर इथे खलजी घाबरला आणि खलजीला त्याने निरोप पाठवला की केलेली लूट आणि घेतलेलं द्रव्य टाकून जीव प्यारा असेल तर निघून जा. पण या ठिकाणी रामदेवरायच घाबरला आणि रामदेवरायाने आपला सैनिक पाठवून शंकरदादा यादवाला सांगितलं की आपला तह झालेला आहे, आता याला जे घेतोय ना फक्त ते घेऊन जातोय. आता ते फक्त होतं का हो? ते फक्त नव्हतं. असं घडतं तहामध्ये, तहात चुकीचे निर्णय जेव्हा होतात असंच घडतं. तुम्हाला सांगू का, 1962 ज्यावेळी चीन आणि भारताचा तह झाला त्यावेळी आमच्या देशाचे पंतप्रधान पंडित नेहरूंनी पंचशील पुढे ठेवले आणि त्याच्यामध्ये सांगितलं की हे करू नये, ते करा, ते करू नये, ते करा, सर्व सांगितलं. पण घडलं असं. सावरकर म्हटले यांच्याशी असं वागू नका, हे विश्वास ठेवण्यायोग्य माणसं नाहीत. पण जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे घडलं काय, 24,000 किलोमीटरचा प्रदेश, लडाख वगैरे परिसर आमचा चीनच्या ताब्यात गेला. आता आमच्याकडे फक्त म्हणायला आहे ते कैलासवासी झालेत. पत्रिकेत टाकतो की नाही कोणी मेल्यावर ते कैलासवासी झालेत. अरे पण तो कैलासच आपल्याकडे नाही आहे का? तो कैलास आपल्याकडे का? तो कैलास आता चीन मध्ये. त्या कैलासावर त्या मानसरोवर जर जायचं ठरलं ना तर आपल्याला त्या चीनचा विजा घ्यावा लागतो आणि मग आपल्या त्या मानसरोवर त्या कैलासावर जावं लागतं. असा असणारा कैलास आम्ही वापस नाही घेऊ शकलो का? चुकीच्या. त्यामुळे तोच तर रामदेवराय यादवाचा ठरला. शंकरदादा यादव विरोध केला, पण शंकरदादा लढला आणि लढत असताना अचानकपणे अल्लाउद्दीन खिलजीने एक अफवा फैलवली की आमच्या पाठीमागून खूप सारं सैन्य येत आहे. 1000 सैन्य ज्यावेळी त्याने देवगिरीवर बंदोबस्तासाठी ठेवलं ते सैन्य वापस बोलवलं आणि ते सैन्य जेव्हा आलं, मार्चचा तो महिना होता, धुळीचे लोट उठलेत, उन्हाळ्याचे दिवस धुळीचे लोट उठलेत आणि त्या धुळीच्या सर्व पाहिल्यानंतर शंकरदेवरायाला वाटलं की असलेलं पाठीमागचं सैन्य यांचं आलं की काय. शंकरदेवराय घाबरलेले सैन्य पळालं आणि तिथेच आपला अपयश आला. 300 वर्षापर्यंत हा अत्याचार. पटेल तेवढी माणसं उचलावी, जहाजामध्ये बसलात, अफगाणच्या बाजारामध्ये जाऊन जनावराप्रमाणे विकावेत. याच महाराष्ट्रामध्ये 25-25 होणारा 5-5 बाया विकल्या जात होत्या. अत्याचार, अनाचार, स्वैराचार सर्व काही. प्रश्न निर्माण होतो, महाराज 8,000 सैन्याच्या बळावर 350 वर्ष महाराष्ट्र काबीज करावा काय? महाराष्ट्र इतका लुळा आणि खुळा होता? एक सांगू, अरे मंदिर तुटत होते, तोडणारे आमचेच होते. महाराष्ट्राकडे पराक्रम होता, सामर्थ्य होतं, बळ होतं, सर्व काही होतं, पण सर्व दुसऱ्याच्या दखरे. कोण लढत होतं सत्तेसाठी, कोण लढत होतं जहागिरीसाठी, कोण लढत होतं वतनदारीसाठी. एकही लढत नव्हता या धर्मासाठी आणि या महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्रासाठी लढणारं कोणी उरलंच नाही. अशा परिस्थितीमध्ये करावं तरी काय आणि मग काय? कुणी या महाराष्ट्राच्या रक्षणासाठी उरलं नाही. कोण या महाराष्ट्राला वाली असणार आहे? अरे आमचीच माणसं होते, डोल्या लुटणारे आमचेच होते, काही कापल्या जात होत्या, कापणारे आमचेच होते, मंदिर उद्ध्वस्त केली जात होती, उद्ध्वस्त करणारे आमचेच होते, मूर्त्या भंगवल्या जात होत्या, भंगवणारे आमचेच होते. आजही 68 वर्षाचा इतिहास पहा. देश आमचाच आहे, देश आमचाच आहे, माणसंही आमची आहेत, सर्व काही आमचे आहेत. पण आमच्याच देशामध्ये आमचीच पिळवणूक करणारी माणसं काय अजून बाहेर उडे? अरे इंग्रजांच्या काळामध्ये जर आमच्या देशातला शेतकरी आत्महत्या करत असेल तर नवलाचा विषय नव्हता, परकीय होते ते. पण जी परिस्थिती तेव्हा होती तीच परिस्थिती जर आज येत असेल तर खूप वाईट अवस्था आहे. मी सतत एक कविता म्हणत असतो, कुणी न उरले रे वाली, पाटीत खुपसती भाली, परकाये ओनी मवाली, देशाची तो कवाली. काय वाजित बसला सिनाल, आठवलाल बाल आणि पाल, शिवबाची
गमिनी चालक तलवार झाशीची ढाल कुठे गेलेत शूर पोवाडे राजे राणी रजवाडे परदेशी येऊनी भाडे लुटतात दीन दहाणे घुसलेत आतंकवादी लागला तू पैच्या नादी ओळख विसरला साधी कुठे गेली रे ती खादी कुठे गेली रे ती खादी तू राहिला नाहीस हिंदू चंदू नंदू सगा बंधू चुल एक वेगळा रांधू एकमेका राहिला सुभुंदू जय म्हणती भारत माता थकलो गीत गाता गाता कुणी न राहिला दाता का चाळीत बसला शिवाता का चाळीत बसला शिवाता हीच अवस्था त्या कालखंडामध्ये होती अत्याचार अनाचार करणाऱ्या अशाच परिस्थितीमध्ये कुणी या महाराष्ट्राला वाले कुणी या हिंदू धर्माला अशा परिस्थितीमध्ये 12 जानेवारी 1598 महाराष्ट्रातला विदर्भ प्रांतातला बुलढाणा जिल्ह्यातला सिंदखेड राजा आणि सिंदखेड राजाच्या लखोजी राजे जाधव आणि गिरिजाबाई राजे जाधव या दाम्पत्याच्या उदरी एका कन्या रत्नाचा जन्म आला. त्या कन्याचं नाव होतं जिजाऊ विवाहयोग्य झाली वेरुळच्या भोसल्यांचा पोरगा शहाजी राजा भोसल्यावर लग्न करता लग्नात पहिल्या वेळा जगदंबेच्या दर्शनाला जात असताना अत्याचार अनाचार अंतकरण भरले अंतकरणाने जिजाऊ आपल्या पतीला प्रश्न विचारते राजे का होतोय अत्याचार का लुटल्या जातात आमच्या डोल्या का कापल्या जातात आमच्या गोमाता का उडतात आमच्या मंदिराचे कसे का भंग होतात आमच्या मूर्त राज्य सांगा उत्तर द्या राजांकडे उत्तर राजाने उत्तर एक दिलं राज्य यवनांचा आहे पर्याय नाही. त्यावेळी जिजाऊने पाहिलं राजा आपल्या प्रश्नाला कौल देते जिजाऊने पदर जगदंबेला पसरवला साध घातली आवाज दिली बये दार उघड माहूरचे रेणुका दार उघड तुळजापूरची भवानी दार उघड बये दार उघड हे माता जगदंबे वांज पर जावं म्हणून पुत्र नको आई म्हणून पुकारावं म्हणून पुत्र नको हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल आया बहिणींच्या राखेल गो आणि ब्राह्मणांचं रक्षण करून महाराष्ट्राच्या कळसाला भगवी पताका चढवेल असा एक सुपुत्र मला दे असा एक सुपुत्र दे. 300 वर्षामध्ये हे कुठल्याही पुरुषाला जमलं नाही ते कोणाला जमलं माता माऊली स्त्रियांनी परमार्थामध्ये स्त्रिया अग्रगण्य लक्षात कुठल्याही कार्यामध्ये स्त्रियांनी ठरवलं ते होऊ शकतं. हो तुम्ही ठरवलं पाहिजे लक्षात. भारताचा सगळा इतिहास जर पाहिला आता अलीकडे आपण फक्त त्याला आरक्षण विषय म्हणतो बाकी महत्वाचा मुद्दा जर पाहिला स्त्रीचं कार्य विना आरक्षणाचंच खूप काही आहे. जिजाऊ मा साहेबांनी आरक्षणाचा विचार नाही केला. क्रांतीदेवी सावित्रीबाई फुलेंनी आरक्षणाचा विचार नाही केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आरक्षणाचा विचार नाही केला. झाशीच्या राणीने आरक्षणाचा विचार नाही केला. त्यांना गरज नव्हती का आपल्यात असणारा पुरुषार्थ पराक्रम आहे तो समाजापुढे मांडायचा आणि त्याच्यासाठी कुठलं आरक्षण लागत नाही. जिजाऊंनी निर्णय घेतला. जिजाऊंनी हा निर्णय घेतला नसता तर काय झालं असतं काय झालं असतं काहीच झालं नसतं. एकच बदल झाला असता श्री टोप्या बदलल्या असते टोप्या आणि आता सर्व नमाज पडत राहिले असते. रमजानचा महिना रोज चालू असतं सर्वांचा. जिजाऊचे उपयोग नाव बदलले असते मुस्ताक भाई सलीम भाई सुलतान भाई रज्जाक भाई आहे की नाही असे नाव तुमचे पण बदलले असते बघा माऊली हो. सलमा आपा फातमा बेगम चांद बीबी सकीना आपा हे सर्व राहिले असतं सर्व. अरे हे सर्व जिजाऊचे उपकार आहेत. जिजाऊंनी निर्णय घेतला माझ्यासाठी मुलगा दे असं नाही म्हटलं. हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल आया बहिणींच्या राखेल गो आणि ब्राह्मणांचं रक्षण करून महाराष्ट्राच्या कळसाला भगवी पताका चढवला असा एक सुपुत्र दे. का मागितला व जिजाऊने
का जिजाऊला एवढी चिडली? त्याचं कारण आहे का जिजाऊचा विवाह झाला, विवाहानंतर प्रकार खूप वाईट होता. महाराष्ट्रातले दोन मातब्बर घराणे जिजाऊच्या विवाहानंतर एकत्र आले होते. महाराष्ट्रात दोनच घराणे मातब्बर, एक भोसले आणि दुसरे जाधव. शिंदखेडचे जाधव आणि भोसले, वेरूळच्या भोसले आणि शिंदखेडच्या जाधवांमध्ये जेव्हा संबंध निर्माण झाले, सोयरीक झाली, वाटलं होतं महाराष्ट्राची दिशा बदलणार, पण घडलं असं. एक दिवस निजामचा दरबार सुटला. दरबार सुटल्यानंतर जेव्हा सर्वच दरबारातून बाहेर निघायला लागले, अचानकपणे हत्ती पिसाळला आणि पिसाळलेला हत्ती पटेल त्याला उचलून मारायला लागला. त्या हत्तीच्या पाठीमागे जिजाऊंचे बंधू दत्ताजी राजे जाधव सुटलेत आणि दत्ताजीचा प्रतिकार करण्यासाठी शहाजी राजांचे चुलत भाऊ, विठोजी राजांचे मुलगा चिरंजीव संभाजी राजे त्या ठिकाणी त्याच्या विरोधासाठी सुटलेत आणि त्या विरोधामध्ये दत्ताजी मारले गेले. संभाजी राजे भोसल्यांच्या हाती ज्यावेळी दत्ताजी मारले गेले, जिजाऊंचा भाऊ मेला. आणि अशा अवस्थेमध्ये ज्यावेळी जिजाऊंचा भाऊ मेला, ही गोष्ट लखोजी राजाच्या कानावर बातम्या येते. लखोजी आपला वापस येतो, त्या ठिकाणी येऊन सख्या जावयाच्या सख्या चुलत भावाला मारून टाकतो आणि इथून भोसले आणि जाधव परिवारामध्ये मोठं वैमनुष्य निर्माण होतं. घडलं काय? प्रश्न होता जिजाऊला, लढावा कोणासाठी? अरे डोळ्यामध्ये अश्रू येतात, पण अश्रूंना स्थान कोणाचं द्यावं? एका बाजूला धीर पडलाय, दुसऱ्या बाजूला भाऊ पडलाय. जिजाऊचं माहेर पण संपलंय, माहेरला पारखी झाली. अशा अवस्थेमध्ये जिजाऊला प्रश्न पडला की आता काय करायचं. आणि हेच करत असताना कोणासाठी करत होती सर्व? निजामांसाठी, यवनांसाठी. हे सर्व ज्यांच्यासाठी करत होते त्यांना याच्याशी काहीच घेणं नव्हतं. एक दिवस जिजाऊंच्या जीवनामध्ये असा उजळला, बातमी कानावर आली. तो दिवस होता 25 जुलै 1629. 25 जुलै 1629 ला सकाळी बातमी कानावर आली. लखोजी राजे जाधव नेमाप्रमाणे दौलताबादेस निजामच्या दरबारामध्ये मुजऱ्यासाठी निघाले जात असताना आपला मुलगा रघोजी राजे जाधव, यशवंतराव जाधव, अचलोजी जाधव आणि लखोजी असे तिघ मुलांना घेऊन तिथे गेले. दरबारामध्ये गेल्यानंतर दरबारात कोणीतरी त्या निजामच्या कानामध्ये काही वेगळं विष पेरलं आणि ते वेगळं विष पेरल्यामुळे अचानक या तिघी मुलं आणि चौथा बाप, चारी लोकांची त्या ठिकाणी भयान कत्तल झाली. त्या कत्तलीमध्ये महाराष्ट्रातलं एक मातब्बर घराणं, जाधव घराणं संपलं. जिजाऊचं माहेरपणच संपलं, माहेरच संपलं. जिजाऊ त्या क्रोधामध्येच होत्या. त्याच वेळी शिवनेरीवर असताना जिजाऊच्या कानावर बातमी आली की नाशिकच्या पंचवटीवरून पुन्हा एका भोसल्यांच्या सीतेला महाबत खान नावाच्या रावणाने पळवलं आणि ती सीता होती शहाजी राजांचे चुलत बंधू खेळोजी राजे भोसल्यांची पत्नी. तिला महाबत खानाने पळवलं. ही बातमी जेव्हा कानावर आली त्यावेळी मात्र जिजाऊ आपला आक्रोश केला. आक्रोश करून जगदंबेला सांगितलं की बये दार उघड. किती अंत मानणार आहेस तू? हे निद्रिस्त भवानी दार उघड. विचारांची संबळ कडकडू लागली. जिजाऊंचा आक्रोश झाला आणि आक्रोशामध्ये जिजाऊ बोलत, हे माता जगदंबे आता दार. जिजाऊंना दिवस केलेले होते. कुणीतरी येऊन जिजाऊंना विचारावं, काय जिजाऊ तुम्हाला काही खावंसं वाटतं का? तुम्हाला काही प्यावंसं वाटतं का? त्यावेळी जिजाऊने उत्तर द्यावे, आम्हाला मेवा मिठाई खावीशी वाटत नाही, आम्हाला गुलाबी सरबत प्यावंसं वाटत. मग काय वाटतं? आम्हाचे वाटे घोड्यावर बैसावे, सिंहासनी बसावे, दान धर्म करावे. हे सर्व जेव्हा जिजाऊंचे वेगळे डोहाळे समाजापुढे आणि त्या सर्वांच्या पुढे आले त्यावेळी सर्वांनाच विचार वाटला आणि तो दिवस खरंच उजळला. तो दिवस होता 19 फेब्रुवारी शुक्रवार 1630. त्या दिवशी गड शिवनेरीवर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. महाराष्ट्राला राजा भेटला. मुलं होणं सहज आहे, सोपं आहे. मुलं होतात, पण मुलं झाल्यानंतर ते घडवायचे असतात. ते घडवले जिजाऊने. मासाहेबांनी शिवाजीराजे घडवले. त्याला मांडीवर बसवावं, त्याला सांगावं, त्याला राम सांगावा, त्याला कृष्ण सांगावा, त्याला पांडव प्रताप सांगावा. मासाहेबांनी सांगावं, शिवबा आपणास माहितीये का रावणाचा आता ऐपणा वाढला होता.
रावणाचा ताताईपणा घालवण्यासाठी भगवान श्रीराम जन्माला आले. लंकेवर चालून रावण संपवला. शिवबा आपणास माहितीये का, कंसाचा अत्याचार वाढला होता. कंसाचा अत्याचार घालवण्यासाठी भगवान कृष्ण स्वरूपामध्ये अवतराला आले आणि कंस संपवला. शिवबा यवनांचा आता ताईपणा वाढलाय, औरंग्या माजलाय खूप. यांचा आता ताईपणा घालवण्यासाठी आपला जन्म झालाय. भवानी हातामध्ये घेऊन तुम्हाला हे सर्व करायचं आहे. कोण सांगायचं असं? कोण सांगायचं? जिजाऊ. कोणाला सांगायचे? शिवबाला. केवढा होता शिवबा? केवढा होता शिवबा? 2 महिन्याचा. 2 महिन्याच्या लेकराला मांडीवर बसून जिजाऊ मार्गदर्शन करत होत्या. त्या मार्गदर्शन आता घडलं काय माहिती का? आता अलीकडे सर्व म्हणतात राजे पुन्हा जन्म. राजे येतील कुठे? राजे पुन्हा म्हणा राजे येऊ नका का? राजे तुम्ही जन्माला आले. महाराष्ट्रामध्ये एक जिजाऊ होती पदर आड घालून दूध पाजण्यासाठी. राजे तुम्ही जन्माला येऊ नका का? राजे तुम्ही जन्माला आलेत. महाराष्ट्रामध्ये एक जिजाऊ होती पदर आड घालून दूध पाजण्यासाठी. आता महाराष्ट्रात तुम्ही येऊ नका का? सध्या महाराष्ट्राच्या जिजाऊकडे पदरच उरला नाही. तीच आता गाऊन घालून फिरायला लागली. तुम्हाला पदर आड कोण घालणार आहे? अरे उत्कृष्ट मुलं जन्माला घालण्यासाठी माय आणि बापाचं पुण्यच नाही तर पुण्याबरोबर पावित्र्य असावं लागतं. आमच्या पुढे ज्ञानोबा तुकोबा शिवबा जन्माला यावा याच्यासाठी आमच्याकडे पाहिजे आमची संस्कृती, आमचं धर्माचरण, आमच्या संत वाङ्मयाचे विचार, आमचा इतिहास, या सर्व गोष्टी आमच्याकडे असल्या पाहिजे. पण त्या नाहीत आमच्याकडे. तुम्ही म्हणाल महाराज जग चंद्रावर चाललंय ना आता या काळामध्ये, असं सांगून कसं चालणार आहे? चालेल, असंच सांगून चालतंय. माहितीये तुम्हाला 7 वर्षाचे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र ज्यावेळी माझी जाऊन नाही शिवरायांना सांगितलं. शिवबा आपणास माहितीये का 7 वर्षाचा कृष्ण गोकुळच्या गलीतून निघाला. जात असताना त्या गोकुळातले कृष्णाला तब्येतीला गोपाळ पाहिले. त्यांना विचारले का रे गाड्या हो खायला मिळत नाही का? म्हणे भेटतंय ना. काय खातात म्हटले? ताक. का रे आपल्या गोकुळामध्ये दही आहे, दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, मग ताक का खातात? त्यावेळी त्यांनी सांगितलं आम्हाला मिळत नाही. कृष्ण म्हटले चुकीची प्रथा आहे. म्हणे मग पोटभर पाहिजे असेल तर आमच्या पाठीमागे या. आणि कृष्णाने संघटन तयार केले. त्या संघटनेचे अध्यक्ष भगवान श्रीकृष्ण झाले. किती वर्षाचे? 7 वर्षाचे. 7 वर्षाचा कृष्ण अध्यक्ष झाला. संघटना मजबूत झाली. इतकी मजबूत झाली, इतकी मजबूत झाली की गोकुळच्या गोकुळवासियांना ठरवून घ्यावं लागलं की आता गोकुळामध्ये सुखाने जगायचं असेल तर कृष्णाच्या गँगच्या विरोधात जायचं नाही. कशाच्या विरोधात? कृष्णाच्या गँगच्या विरोधात. तुम्ही म्हणाल गँग शब्द आताचा शब्द आहे. हो, मला तेच सांगायचं आहे. शिवरायांच्या चरित्रातून हेच आम्हाला शिकायचं आहे. अशी गँग, असा ग्रुप तयार करा की या देशातल्या, या गावातल्या, या परिसरातल्या सर्वांनी ठरवून घेतलं पाहिजे की या देशामध्ये सुखाने जगायचं असेल तर या गँगच्या विरोधात जाऊन चालणार नाही. फक्त तो ग्रुप, ती गँग निर्व्यसनी असली पाहिजे. नाही तर त्या गँगनेच पिऊन शिव्या घालायच्या म्हणजे झालंच वाटलं. ज्यावेळी कृष्णाचं हे सर्व चरित्र मासाहेबांनी शिवबाला सांगितलं. शिवबा ताडदन उठले. विचारला मासाहेब 7 राजे 7 वर्षाचा. मासाहेब आम्हाला का जमणार नाही राजे? 7 वर्षाच्या कृष्णाने जे संघटन तयार केलं तेच संघटन वयाच्या 14व्या वर्षी राजे शिव छत्रपतीने तयार केलं. मावळ्यांच्या घरापर्यंत पोहोचले. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये स्वराज्याची फुंकर घातली. झोपले त्यांना उठवलं, उठले त्यांना बसवलं, बसले त्यांना चालवलं, चालले त्यांना पळवलं. आणि पळता 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 350 वर्षाचा इतिहास मोडीस काढून सन 1647 ला तोरणा गडावर भगवी पताका फडकवले. अडचणी खूप आल्या, खूप आल्या. अरे स्वराज्य उभं करायचं होतं. कधी? ज्या कालखंडामध्ये स्वराज्य म्हणणं हाही एक गुन्हा होता, अशा अवस्थेमध्ये स्वराज्य उभं करायचं आहे. आणि ते स्वराज्य उभं करण्यासाठी अवघ्या 14 वर्षाचा मुलगा, पाठीमागे लहान लहान शंभरी पोरं, आणि त्यांच्या बळावर स्वराज्य उभं करणं म्हणजे काय म्हणणार आहे तुम्ही? भयानक त्रास झाला. आदिलशाहीचे किल्ले, राजगड घेतला.
तोरणा घेतला. बातमी आदिलशाहीच्या कानावर जेव्हा जाते, आदिलशाह म्हणतो काय झालंय नेमकं? म्हटले शहाजी भोसलेचा पोरगा असं करतो. म्हटले एक काम करा, शहाजी भोसले आपला सरदार आहे, मग मुलाला काही बोलू नका, त्याच्या बापाला निरोप द्या. शहाजी राजांना पत्र लिहिलं, सांगितलं शहाजी राजे भोसले आपका फर्जंद बेवकूफी कर रहा है, उसे संभालो. शहाजी राजांनी पत्र वाचलं, पण पत्र वाचत असताना शहाजी राजांना समाधान वाटलं, पण ते प्रकट नाही करता आलं. फक्त शहाजी राजे म्हटले वा, आपल्या मनासारखं. शहाजी राजांना सरळ सरळ मुलाची बाजू धरता येत नव्हती का? काळच तसा होता. शहाजी राजांनी पत्र पाठवलं. काय पत्र पाठवलं? आणि पत्रामध्ये लिहिलं, जहापना शिवाजी अभी बच्चा है और वो हमारा बच्चा है, सरदार का बच्चा है. अरे इस उम्र में ये नहीं खेलेगा तो क्या खेलेगा? खेलने दो, बड़ा होगा आपका ही सरदार बनेगा. हे जेव्हा पत्र निजामशाहीत गेलं, आपल्या आदिलशाही मध्ये गेलं, आदिलशाहीलाही बरं वाटलं. पण हे पत्र खरं होतं का? नाही. हे शहाजी राजांचं राजकारण होतं. याला गनिमी कावा म्हणतात. हे आजही चालू आहे गावागावामध्ये बरं का. ग्रामपंचायतीचं इलेक्शन असू द्या वगैरे काहीतरी. आपला माणूस जर कमजोर असेल ना, तर समोरच्या माणसाला शेवटपर्यंत सांगायचं वजन तुमचंच आहे. शेवटच्या रात्रीपर्यंत सांगायचं पाटील यावेळी तुम्हीच. आणि जेव्हा आपली पूर्ण फिटिंग झाली की मग सांगायचं पाटील आता तुम्ही जा खड्ड्यात. कारण शेवटच्या टोकापर्यंत ते शिवाजी राजांनी पाहिलं की शिवाजी आता लहान आहे, आता काही करून चालणार नाही, म्हणून हे लहान आहेत ना, यांना लहान आहे तसं सांगून म्हणले तो लहान पोरगा आहे, जाऊ द्या त्याच्यामध्ये, लहान आहे जाऊ द्या ना. आणि एक दिवस असं घडलं, हे लहान लहान म्हणून पाणी नाकापर्यंत आलं. आणि पुन्हा आदिलशाही पत्र लिहिलं की शहाजी राजे भोसले आपका फर्जंद हद पार कर रहा है. शहाजी राजांनी पाहिलं, आता शिवाजी राजे मोठे झालेत. शहाजी राजांनी पत्र लिहिलं, जहापना शिवाजी मेरी नहीं सुनता है. आधी काय सांगितलं? वो बच्चा है. और अभी क्या बोल दिया? वो बच्चा नहीं, वो तुम्हारा बाप है, अब तुमसे जो होगा वो करो. हे अंतर्गत मदत शहाजी राजे भोसले यांची शिवाजी राजांना. एक एक मावळा ज्यावेळी शिवरायांनी जमवला, प्रत्येक मावळ्याने खूप नाना प्रकारचे प्रयत्न केलेत. नाना प्रकारचे प्रयत्न करून आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही सर्वांनी प्रयत्न केले. कोणाला यश नाही आले. शेवटी आला आदिलशाहने आपल्या दरबारामध्ये विजापुरात विडा ठेवला. विडा ठेवत असताना सांगितलं, कोण है जो शिवाजी को हमारे सामने जिंदा या मुर्दा लिया? कोण उचलणार होतो विडा? कारण सह्याद्रीत जो गेला तो वापस आल्याची बातमी कधीच कळाली नाही कुठल्याही पातशाहीमध्ये. जो गेला ना तो वापस आलाच नाही, असं सर्व काही होतं. त्यामुळे करायचं काय? तरी अशा अवस्थेमध्ये तो विडा उचलला अफजल खानाने. आता खानाचा रणसंग्राम सर्वांनीच ऐकलेला आहे, पण एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये खूप विशेष गोष्टी आहेत. खानाने सैन्य घेतलं 22,000. 22,000चं सैन्य घेऊन ज्यावेळी खान निघाला, येत असताना वाईपर्यंत आला. सैन्य 32,000 झालं. तुम्ही मला एवढ्यात 10,000 कसं काय वाढलं? आमचेच देशातले काही फितूर आणि खानाला जाऊन भेटले, ज्याच्यामध्ये खंडोजी खोपडा आदी करून माणसं. मग खानाला विचारलं, खानाने विचारलं खंडोजीला, खंडोजी क्या किया जाए शिवाजी को बाहर लाने के लिए? त्यावेळी खंडोजी बोलतो, खान साहब शिवाजी तीर्थों का बड़ा आदर करता है, ये भगवान को बड़ा पूजता है, ये अपनी रयत से बड़ा प्यार करता है. मग खानाने अत्याचार सुरू केला. खानाचा अत्याचार अनाचार करता करता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आला. गाई कापून फेकल्या. पुंडलिका चळगावला पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गाई कापल्या. आया बहिणींची अब्रू घेत त्या तुळजापुरात जगदंबेचा हात तोडला. हात तोडल्याची बातमी राजांच्या कानापर्यंत. राजांचं अंतकरण भरलं आणि भरल्या अंतकरणाने राजांनी प्रतिज्ञा केली, हे माता जगदंबे, तुझा हात तोडणारा 32 दाताचा बोकड अफजल खान तुझ्या चरणी अर्पण केल्याशिवाय तुला तोंड दाखवणार नाही. नाना प्रकारचे
प्रयत्न करून शिवराय जेव्हा बाहेर येत नाही सह्याद्रीतून, शेवटी खानाने काय केलं, आपण असणारा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याला महाराजांकडे पाठवलं. खानाचा वकील कृष्णाजी भास्कर महाराजांकडे जातो आणि जाऊन महाराजांना सांगतो काय, शिवाजी अपना गुनाह कबूल कर लो, अपना गुनाह कबूल कर लो और खान साहब के शरण में आ जाओ. शिवाजी राजे म्हटले, कसला गुन्हा आहे आमचा, काय गुन्हा केलाय आम्ही? अरे हिंदवी स्वराज्य उभं करणं काय आमचा गुन्हा आहे? हे रयतेचं लक्षण करणं काय आमचा गुन्हा आहे? गोमातेचं संरक्षण करणं हे आमचा काय गुन्हा आहे? आया बहिणींच्या राखणं काय आमचा गुन्हा आहे? हा कुठला गुन्हा आहे आमचा? म्हटले आम्हाला ते काय सांगायचं नाही, तुम्ही केलेल्या गुन्ह्याची माफी मागावी. आता बघा किती वाईट अवस्था होती पहा. कोण होते ते शिवाजी? हे राजे. कोण आहे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी? धर्मरक्षणाच्या जबाबदाऱ्या 4 लोकांच्या असतात. एक देवाची असते, दुसरी राजाची असते, तिसरी ब्राह्मणाची असते आणि चौथी साधूची असते. राजा आपलं काम बरोबर करतोय पण ब्राह्मण आडवा होतो. ज्यावेळी कृष्णाजी भास्कर आडवे झाले, थोडा इतिहास पाठीमागून जर पाहिला, कोण शिवाजी? ज्या ज्या आईने मागितले, माता जगदंबे वांज पर जावं म्हणून पुत्र नकोय, हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल, आया बहिणींच्या वर्गे गो आणि ब्राह्मणांचं रक्षण करून महाराष्ट्राच्या कळसाला भगवी पताका चढवेल असा सुपुत्र दे. गो आणि ब्राह्मण प्रतिपालक म्हणून ज्या छत्रपतींचा विचार आहे, ते छत्रपतींना एक विद्वान ब्राह्मण कृष्णाजी भास्कर कुलकर्णी विरोध करतायत. महाराजांनी सांगितलं काय अडचण नाही, कुलकर्णी तुम्ही जा, आमचे वकील येतील, खानाशी बोलतील. महाराजांच्या वतीने गेले त्र्यंबकपंत, जाऊन भेटले. आणि जेव्हा त्र्यंबकपंत जाऊन भेटतायत, खानाला सांगितलं, खान साहब हमारे महाराज आपको मिलना चाहते हैं, वो आपको शरण आना चाहते. खान बोले तो अच्छी बात है. बोले ऐसा नहीं, आप उधर आओ, वहां से उन्हें ले जाओ. बोले क्यों? बोले उनको डर लगता है. आता ही गणी में का हा राजकारणच होतं. खान म्हटले काय अडचण नाही. म्हणे मग तुम्ही प्रतापगडावर या. खान म्हटले येतो. म्हटले मग सैन्य आणू नका, मग महत्वाचे 10 अंगरक्षक तुम्ही आणा, 10 अंगरक्षक ते आणतील. त्यातल्या त्यात 9 अंगरक्षक बाणाच्या अंतरावर उभे करा, तुमचे पण आणि त्यांचे पण. एक एक अंगरक्षक हाताच्या अंतरावर शामियानाच्या बाहेर उभा करा, तुमचा पण आणि त्यांचा पण. हे नियोजन ठरलं भेटीचं. वकील ठरवायचे. खानाने 10 अंगरक्षक आणले. दुर्भाग्य बघा कसं होतं. खानाने जे 10 अंगरक्षक आणले, त्या खानाच्या 10 अंगरक्षकांमध्ये 4 महाराष्ट्राचे मराठी माणसं होते. हे सर्वात मोठं दुर्भाग्य होतं. शिवरायांच्या विरोधात 4 मराठी माणसं होते. कोण होता हा खान? किती विश्वासाची माणसं आणली असतील की नाही त्यांनी? 32,000 लोकांमधून तुम्हाला 10 विश्वासाची माणसं निवडायला लावलीत. कशी निवडणार तुम्ही? किती विश्वासू. बरं खान काय सामान? कोण होता हा खान? हा खान तो जेव्हा तो युद्धाला निघायचा, असलेल्या सर्व पत्नींची कत्तल करायचा आणि मग तो युद्धाला निघायचा. सर्व बायका मारून टाकायचा, त्यांच्या कबरी बनवायचा आणि मग पुढे निघायचा. ज्यांचा बायकोवरही विश्वास नाही असा खान 32,000 लोकांमधून 10 अंगरक्षक निवडतो. आणि त्यात आमचे महाराष्ट्राचे 4 मराठी माणसं असतील, म्हणजे किती मोठी गद्दारी आमच्यातही होती. खान पुढे जाऊन बसला. महाराज नंतर आले. महाराज शामियानाच्या दरवाजामध्ये आले. खानाने हात पसरवला. कृष्णाजीला विचारलं, क्यों कृष्णाजी, यही है शिवाजी? हाँ खान साहब, यही है शिवाजी. आओ शिवाजी, हमारे गले लग जाओ. हात पसरवला. आता केवढा धिप्पाडतो खान. कोण होता हा खान?
खानाचा थोडा इतिहास जर पाहिला महाराज, मग भयंकर पराक्रमी बलवान खान एक वेळा जेवायला बसायचा तर अर्धा ते पाऊण बोकड त्याला एकट्याला खायला लागायचा. कोणाला? खानाला. अर्धा पाऊण बोकड एकटा खायचा. तुम्हाला खरं नाही पटणार ना? कस काय खरं पटेल? आपल्या एका बोकडामध्ये सर्व भाऊकी जेवून जाते तरी उरत आपल्याकडे, है की नाही? एकटा खान खायचा. व ताकदही तेवढीच होती, नुसता खादाड नव्हता. काही माणसं नुसते खादाड असतात, ताकद नसते. ते खादाड नाही, ताकदही तेवढीच होती त्याच्याकडे, लई ताकद त्याची. आणि त्या ताकदीप्रमाणे उंचही तेवढाच धिप्पाड. ताकद किती? त्याच्याकडे वाईचा सुभेदारी होती आणि वाईच्या सुभेदारीमध्ये असताना एक वेळा तोफांनी भरलेला जो रणगाडी असते तो गाडा त्याचं चाक मोडलं. सैनिकांनी त्या तोफा उतरवायला सुरुवात केली. खान म्हटले का उतरवतात? म्हटले तो चाक बदलायचा आहे. म्हटले त्याची गरज नाही. का? अरे म्हटले तोफा चाक बदलून तोफा उतरवायची काय गरज आहे? काय केलं माहिती का? एका हाताने तोफांनी भरलेली गाडी उचलली, दुसऱ्या हाताने चाक फिट करून दिलं. इतकं बळ ज्याच्यात होतं त्या खानाच्या पुढे आमच्या 5 फूट आणि 3 इंच उंचीचे छत्रपती शिवाजीराजे किती वेळ टिकणार होते? भीती नाही वाटली? वाटली ना, भीती वाटली. विचारलं राजांनी मासाहेबांना, मासाहेब आम्ही गडाच्या पायथ्याशी जातो, राजे कुशाल जाऊ. मासाहेब आम्ही ऐकलंय तो खान क्रूर आहे, माहिती आहे आम्हाला. मासाहेब आम्ही तो धिप्पाड आहे, माहिती आहे आम्हाला. मासाहेब आमचा घात झाला तर मासाहेबांनी सांगितलं राजे तमान असावे, आपण मेलात आम्ही समजू आम्ही वांज जन्माला आलो आणि वांजच मेलो. पण मरणाच्या भीतीने मराठ्याच्या पोराने थांबायचं नसतं. राजे काय माय होती, खरंच माय होती. हे मम्मीला जमेल का? नाही जमणार. माय लागते त्याच्यासाठी. अरे कोण होता हा? तोच खान ज्या खानाने बाजी घोरपड्याच्या सहकार्याने शहाजीराजांना कैद केलं. हा तोच खान ज्या खानामुळे छत्रपतींचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे भोसल्यांचा घात झाला आणि त्याच खानाच्या तावडीमध्ये आपला एकुलता एक मुलगा शिवाजी पाठवणं किती मोठं सामर्थ्य, किती मोठं. काय नेमकं पाहिजे होतं या लोकांना? एवढं काय केलं मासाहेबांनी राष्ट्रासाठी, धर्मासाठी, परंपरेसाठी? आम्हाला नाही जमत ते. आता तर आमच्या मम्मीला तर काय, आमचा पिंट्या नुसता सहलीला निघतो, सहलीला तरी मम्मी त्याला 4 वेळा सांगते, पिंट्या अगदी मधल्या सीटावर बसायचं. तू म्हणतो का बरं गाई? अरे गाडी कुठून जरी ठोकली तू घरी येऊन लागला म्हणजे काय झालं? लोकांचा पप्प्या मेला तरी झालं, माझा पिंट्या वाचला पाहिजे, आहे की नाही? हे आमचं जसं जीवन आहे. मासाहेबांनी तसं नाही पाठवलं. राजे तिथे गेले, खानाकडे बळ अधिक होतं, महाराजांकडे बुद्धी कौशल्य होतं. आता युद्ध करायची आपल्याला वेळ आली नाही, पण इतिहास आपण वाचलाय. युद्धामध्ये चिलखत नावाचा प्रकार आहे, माहितीये? कुठे बांधायची असते ती चिलखत? छातीला बांधायची असते. तुम्हाला सांगू, ज्या दिवशी छत्रपती खानाला भेटायला गेले त्या दिवशी महाराजांनी चिलखत पाठीला बांधली होती. कान्होजी जेधेंनी विचारलं, राजे काय करतात? खान आहे तो. मासाहेब राजे म्हटले, मग काय झालं? अहो तो वार करेल. म्हटले कान्होजी, खान किती बलवान असला पण खानाची अवकात आमच्या छातीवर वार करायची कधीच होणार नाही. खान जेव्हाही वार करेल आमच्या पाठीवरच वार करेल. आणि तेच घडलं. खानाने महाराजांना आलिंगन दिलं, मिठी मारली, मिठीत आवळ्याचा प्रयत्न केला, आवडले गेले नाही. खंजर काढला, मस्तकावर मारला, मस्तकाचा खंजर पाठीवर सरकला, चिलखतीच्या चिंगाऱ्या उडल्या. राजांच्या कानावर आवाज आला. राजांना कळालं खान आपल्या अवकातीवर आलाय. राजांनी हात मोकळा केला, बिचवा बाहेर केला आणि पोटाचा वेध घेतला. आत हात घातला, कोथळाच बाहेर ओढला. तोच खान ओरडला, दगा 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 दगा. वरून खान खाली पडला. तोच महाराजांवर एक प्रहार उठला. तो हात जसा वरती उठला तो वरून खाली आलाच नाही. तो हात उचलणारा होता सय्यद बंडा, तो वरत्यावर उडवणारा होता जीवा माला. तरी राजे मूर्छा येऊन खाली पडले. का? की महाराजांच्या कंपाळावर रक्ताचा फवारा. महाप्रहार कोणाचा? हा प्रहार होता कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यांचा. राजे जमिनीवर पडले. राजाने पुन्हा प्रहार आडवण्याचा प्रयत्न केला. तो जीवा उरला. राजे सांभाळा कुलकर्ण. राजांनी सांभाळलं.
आणि तलवारीने तो प्रहार अडवला ना, अडवता अडवता राजे त्या कृष्णाजीला वारंवार सांगता, कृष्णाजी आपण आमचा धर्म मोडू नका. कृष्णाजी कृष्णाजी आपण ब्राह्मण आहात, आमचा धर्म म्हणून आम्ही क्षत्रिय आहोत, आमचा धर्म आहे आम्ही गायीवर बाईवर आणि ब्राह्मणावर कधी शस्त्र उचलत नाही. कृष्णाजी आमचा धर्म मोडू नका. कुठल्याही परिस्थितीमध्ये जो राजा आपला धर्म सोडत नाही त्याच राजांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. कुठल्याही अवस्थेमध्ये आपला धर्म न सोडणं, हे जीवन महाराजांचं, हे सर्व जीवन महाराजांना साहेबांनी दिलं. महाराजांकडे एक एक रत्न लाखाचं होतं, ज्याच्यामध्ये तानाजी मालुसरे असतील, बाजी प्रभू देशपांडे असतील, बाजी पासलकर असतील, कोंडाजी फर्जंद, हिरोजी नरसाळ, अनमोल असणारे रत्न ही सर्व. हे खूप गोड प्रसंग आहे. अनेक किल्ले जिंकल्यानंतर ज्यावेळी महाराजांना बैठकीमध्ये सहज बसलेत, अष्टप्रधान मंडळ बसलं होतं आणि अष्टप्रधान मंडळामध्ये चर्चा. तर महाराजांनी सांगितलं, आपण सर्वच किल्ले घेतलेत पण आपला पन्हाळा अजूनही दुसऱ्याच्या ताब्यात आहे आणि पन्हाळा घेणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती, खूप अवघड होतं. महाराजांनी तो पन्हाळ्यासाठी सांगितलं, कोण घेतय पन्हाळा? आणि कोण घेतय पन्हाळा म्हटलं म्हणजे पन्हाळा घेणं सोपं नव्हतं, कारण पन्हाळ्याच्या विरोधात महाराजांनी लढा दिला होता आणि तो लढा देत असताना महाराजांना 1000 मावळे गमवावे लागले होते. महाराजांच्या समोर 1000 मावळ्यांची कत्तल झाली होती. महाराजांना शेवटी तिथून पळ काढावा लागला होता. महाराज तिथून निसटले नसते तर कापले गेले असते. आणि तो पन्हाळा घेण्यासाठी महाराज सांगतायत, कोण आपलं पुढे येते? अशा अवस्थेमध्ये अनेक हात वरती गेले, तेवढ्यात एका हाताकडे महाराजांचं लक्ष घेत. तो हात होता कोंडाजी फर्जंदचा. महाराजांनी सांगितलं, कोंडाजी म्हटले, हो मी जातो. चला ठीक आहे, किती सैन्य हवं? 2000. कोंडाजी म्हटले नाही. 3000. कोंडाजी म्हटले नाही. 5000. कोंडाजी म्हटले नाही. महाराज म्हटले, मग किती हवंय तुम्हाला सैन्य? महाराज 300 सैन्य द्या फक्त. किती? 300. कोंडाजी 300. महाराज तेही तुमचा मान राखला म्हणून, नाही तर याची गरज नाही. अशी माणसं होती. कधी निघताय? महाराज म्हटले मुजरा तो. कोंडाजी म्हटलं मुजरा करायचा आणि निघायचं. उद्या करून परवा करू नाही, मुजरा करायचा आणि निघायचं. आणि कोंडाजी निघायला लागले. काही अंतरावर कोंडाजी गेलेत आणि महाराजांनी आवाज दिला, कोंडाजी इकडे या. कोंडाजी वापस आले. महाराजांनी आपल्या हातातलं सोन्याचं कडक आलं कोंडाजीच्या हातामध्ये दिलं. आणि कोंडाजी म्हटलं, राजे अजून तर युद्ध फतेही झालं नाही आणि बक्षीस कोंडाजी असू दे. आणि कोंडाजी निघून गेले. तोच रामचंद्र पंत म्हटले, हा कुठला व्यवहार आहे का? युद्धाच्या यशाच्या अगोदर बक्षिसी देणं म्हणजे काय व्यवहार आहे? शिवाजी राजे म्हटले, हो पंत, हा जरा अव्यवहारच आहे, पण भीती वाटते का? अहो, आमचे अनेक मावळे जे गेलेत ते वापस आलेच नाहीत, त्यांचा सत्कार बाकी राहिला. अरे कोण म्हणतंय महाराज तुम्ही विशाळगडावर पोचा, मी खिंड राखतो. खिंड राखायला गेलेला बाजी पुन्हा गडावर पोहोचलाच नाही. अरे मुलाचं लग्न टाळून गड घ्यायला गेलेला पुन्हा वापस आलाच नाही. असे अनमोल रत्न आहे, म्हणून आता भीती वाटायला लागली, म्हणून आधीच सन्मान देतोय. आणि आता आमचा आपला कोंडाजी निघालाय, हा येतो की नाही? तो राजेंनी जीप चावली. म्हटले, अरे किती अपशकुने बोललो. आणि मग म्हटले, हा नक्कीच येईल. कोंडाजी अवघा 300 सैन्य घेऊन ज्यावेळी निघाले आणि 300 सैन्य घेऊन निघालेल्या कोंडाजींनी राजापूरचा रस्ता, राजापूरमध्ये जाऊन त्यांनी पूर्ण पन्हाळ्याचं निरीक्षण केलं. पन्हाळ्याचा पूर्ण इतिहास 1.5 महिन्यामध्ये गुप्त रीतीने पूर्ण पन्हाळ्याचा तपास केला.
कुठल्या वाटाने जाता येईल, कुठे काय करता येईल. आणि शेवटी त्यांना लक्षात आलं की दक्षिणेच्या बाजूने जरा पहारा कमीच आहे, कडा जरा अवघडच आहे, पण तो कडा चढून जायचं आणि फते हासिल करायची. आणि घडलं. पन्हाळ्यापर्यंत गेले. पन्हाळ्यापासून 4 कोसावर थांबलेत आणि तिथे कोंडाजीने सांगितलं अवघे 60 मावळे बरोबर घेतलेत. 60 मावळे, 240 मावळ्यांना तिथेच थांबवलं, सांगितलं तुम्ही इथे थांबा, आम्ही गड जिंकला की तुम्हाला कळवतो, मग तुम्ही मुख्य दरवाजातून या. अवघे 60 मावळे घेऊन, जिथे 1000 मावळ्यांचा तपास लागला नाही तिथे 60 मावळे घेऊन जाणं म्हणजे कुठलं विचार होता. पण अंतःकरणामध्ये स्वराज्याबद्दल, धर्माबद्दल निष्ठा आणि प्रेम होतं. 60 मावळे घेऊन मध्यरात्री जेव्हा गडावर चढले, अनायासपणे हर हर महादेवच्या गर्जना केल्या त्यांनी. हर हर महादेवच्या गर्जना करता करता अचानक आलेलं आक्रमण ते त्यांच्या लक्षातही आलं नाही. आणि अचानक आलेल्या आक्रमणामध्ये सर्व घाबरलेत. आणि त्या घाबरण्यामध्ये जो किल्ल्याचा किल्लेदार होता तो किल्लेदार कोंडाजीच्या समोर आला. आणि कोण जाणे काय प्रहार झाला, तर कोंडाजीच्या एकाच प्रहारामध्ये किल्लेदार मेला. आणि किल्लेदार मेल्याची बातमी कळल्याबरोबर सर्व सैन्य नको त्या बाजूने पळायला लागलं. आणि पळत असताना सर्वांनी घाबरले. त्यावेळी कोंडाजीने सांगितलं पळू नका आणि आपले शस्त्र खाली टाका. जर जा प्रिय असेल, प्राण प्रिय असेल तर लक्षात ठेवा, आम्ही तर काहीच नाही, आमच्या पाठीमागे अजून खूप सैन्य येत आहे आणि ते खूप सैन्य आमच्या पाठीमागून येत आहे, लक्षात ठेवा. जर तुम्ही शस्त्र ठेवले नाही तर कापले जाल. आता हे खरं होतं का? पाठीमागे खूप सैन्य येतं म्हणजे किती? 240. किल्ल्यावर ऑलरेडी 2000 पेक्षा अधिक सैन्य, तर 2000 पेक्षा अधिक सैन्याच्या पुढे 60 सैन्याने, 60च मावळ्यांनी आमचं फते हासिल केली. आणि मग कोंडाजीने आपला एक घोडेस्वार गडावर पाठवला आणि राजांना निरोप दिला की पन्हाळा फते झाला. महाराजांना मोठा आनंद झाला. असे अनेक अनमोल रत्न छत्रपतींजवळ. छत्रपतींचा पारिवारिक जीवन सुद्धा तसंच. महाराजांच्या पोटी 3 लेकरं. महाराजांना 3 मुली झाल्या सुरुवातीला, सकुबाई, अंबाबाई आणि रानूबाई. पण मासाहेबांची इच्छा भोसले परिवाराला कुलदीपक मिळावा आणि तो दिवस उजळला 14 मे 1657. गड पुरंदरावर धुरंदराच्या पोटी संभाजीरावाचं रत्न जन्माला आलं. आता हा इतिहास खूप गोड आहे. महाराज ज्यावेळी संभाजीराजे जन्माला त्यावेळी संभाजीराजांच्या बापाजवळ 40 किल्ल्यांची जहागिरी होती. छत्रपती शिवाजीराजे संभाजीराजे जन्माच्या वेळी 40 किल्ल्यांचे मालक होते. प्रकार इतिहास जर चेक केला, 40 किल्ल्याचा मालक ज्याचा बाप होता तो मुलगा वयाच्या 32व्या वर्षी धर्मासाठी आपलं बलिदान देतो. काय नेमकं पाहिजे त्यांना, कशासाठी देतो? अरे स्वतःसाठी जगणाऱ्यांना लोक लगेच विसरतात. इतरांसाठी जे जगतात ते सदैव इतिहासामध्ये जिवंत असतात. ला 3 एप्रिल 1680 ला जेव्हा राजे गेले आणि राजे गेल्यानंतर तीन एप्रिल 1680 ला जेव्हा राजे गेले, राजे गेल्यानंतर संभाजीराजे गादीवर बसलेत आणि औरंगजेबाला वाटलं की आता शिवाजी नंतर आपल्याला हा महाराष्ट्र सहज सोपात झाला. पण त्याला कोण जाणे काय माहिती. 8 वर्षापर्यंत त्याने झुंज दिली. 8 वर्षामध्ये एवढ्या लढाया झाल्यात, म्हणजे एकाही लढाईमध्ये संभाजीराजांच्या पुढे त्याला यश आलं नाही, तो जिंकू शकला नाही. अशी भयान अवस्था. नाना प्रकारचे प्रयत्न करून जेव्हा संभाजी हाती येत नाही, एक दिवस औरंगजेबाने डोक्यातला मुकुट उचलला आणि जमिनीवर आपटून सांगितलं, जब तक वो काफिर संभा हमें नहीं मिलता हम हमारे सर पे पगड़ी नहीं रखेंगे. इतकं सामर्थ्य दिल्लीचा आलमगीर बादशाह औरंगजेब आपल्या डोक्यावरची पगडी फेकून देतो संभाजीराजांसाठी. सामर्थ्य तसं होतं. पण घात झाला आणि संभाजीराजे कैद झाले. संभाजीराजे कैद झाले. 40 दिवसापर्यंत संभाजीराजांना बंदिस्त करण्यात आलं.
सकळदंडामध्ये शरीर ठेवलं, डोळ्यातले बिबुळ काढावे, अंगाची कातडी ओढली गेली, बोटाची नखत ताणली गेली, अंगावरचा एक एक केस उपटला गेला, नाना प्रकारच्या यातना, नाना प्रकारचा त्रास, आणि या सर्व त्रास आणि यातनेच्या मोबदल्यामध्ये प्रश्न एकच 40 दिवसापर्यंत विचारला गेला, बोल संभा, इस्लाम कबूल है? आणि औरंगजेबाने या प्रश्नाच्या उत्तरामध्ये औरंगजेबाला संभाजीराजांनी 40 दिवसामध्ये एकच उत्तर द्यावं, औरंग्या, अरे प्राण गेला तरी चालेल, माझा हिंदू धर्म सोडणार नाही. हे जीवन संभाजीराजे आपल्या जीवनामध्ये जगले. स्वराज्यासाठी जगावं कसं हे जीवन छत्रपती शिवरायांचं होतं, आणि स्वराज्यासाठी स्वधर्मासाठी मरावं कसं हे जीवन छत्रपती संभाजीराजांचं होतं. श्लोक आपला होता, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. धर्मासाठीच जन्माला आले, धर्म रक्षणासाठी जन्माला आले, लक्षात ठेवा. थोडा जर विचार केला आपण, थोडा विचार बोललोय आपण त्या विषयावर की संभाजीराजे किंवा शिवाजीराजे नसते राहिले तर नेमकं काय झालं असतं. आज महाराजांच्या, संभाजीराजांच्या, शिवाजीराजांच्या त्या कार्यामुळे आपण कुठेतरी स्वाभिमानाने जगतोय. हा इतिहास कुणाच्या तरी उपकारातून आपल्याकडे आहे. संभाजीराजे जेव्हा गेलेत 89 ला संभाजीराजे गेले, तर संभाजीराजे गेल्यानंतर पुन्हा आक्रमण सुरू झालीत. पुन्हा भारतामध्ये काही काळ बदलला आणि भारतावर पुन्हा इंग्रजांचं शासन आलं. इंग्रजांच्या शासनामध्ये पुन्हा तोच प्रकार, कोणी या देशाला वाली नाही. अशा अवस्थेमध्ये 1857 ला एक आवाज कानावर आली. ती आवाज होती, मेरी झांसी नहीं दूंगी. आणि त्या आवाजाने 90 वर्षापर्यंत हा देश आणि या देशातला तरुण जागवला. 90 वर्षापर्यंत ही क्रांती, 1857 तर 1947, 90 वर्षाची ही क्रांती, हा आवाज महाराष्ट्रामध्ये गुणगुणत होता. या 90 वर्षामध्ये 7,32,000 तरुणांनी आपल्या देहाची आहुती दिली, आपलं बलिदान दिलं. त्याच्या मोबदल्यात हे राष्ट्र आम्हाला स्वातंत्र्य करून मिळालं. त्याच्यामध्ये अनेक तरुण, राजगुरु, सुखदेव, भगतसिंग, सावरकर, टिळक, तात्या टोपे, वासुदेव बळवंत फडके, अनेक, ज्यामध्ये तुम्हाला सांगतो एक कसं कसं बलिदान दिलंय आणि या देशात कसं कोणी ते सहन केलंय. शेवटचा एका 5 मिनिटांचा मुद्दा सांगून कोणी शेवा आरोपतो. 23 मार्च 1931 लाहोरचं तुरुंग, लाहोरच्या तुरुंगामध्ये कैदी आहे. कैद्याचं वय आहे 23 वर्ष 5 महिन्यांनी 27 दिवस. गुन्हा, माझा देश आहे तो मला परत पाहिजे. शिक्षा फाशी. आरोपीचं नाव भगतसिंग. भगतसिंगाची फाशीचा दिवस निश्चित झाला. 2-4 दिवस अगोदर त्याची आई, आजोबा आणि वडील त्याला भेटायला तुरुंगामध्ये गेले. तुरुंगामध्ये भेटायला गेलेल्या आई वडिलांनी पाहिलं आपला मुलगा भगत आज, आपण त्याला भेटलं पाहिजे. आणि ज्यावेळी ते भगतसिंगाला भेटायला गेले, एकत्र नाही जाऊ दिले, काय कारण जायचं. आजोबा गेले तर आजोबा रस्त्यातूनच वापस आले. काय तोंड दाखवायचं 23 वर्षाच्या नातवाला. 23 वर्ष म्हणजे खूप वय नसतं. बारी आ गई बाप की. बाप सरदार किशन सिंग. सरदार किशन सिंगाने पाहिलं आपल्या पोराला भेटायला जायचंय. दोघी बाजूने जाळ्या होत्या आणि त्या जाळीतून भगतसिंगाकडे जायचं होतं. समोर जाळीला हात लावून भगतसिंग उभा होता. बापाने लांबून आपल्या काळजाच्या तुकड्याला पाहिलं, आवाज दिला, आक्रोश केला, ए भगत, अरे ऐसा कौन सा पाप हमारे जीवन में था जो मुझे ये दिन देखना पड़ा. कितनी तमन्नाएं लगा के बैठे थे तुझसे. कल तू बड़ा होगा, हमारे बुढ़ापे का सहारा बनेगा, तू कुछ कमाएगा, हमें खिलाएगा. अरे तेरे कंधों पे मैं जाऊं, मुझसे पहले तू चल दिया. बता दे बेटा भगत, ऐसा कौन सा पाप था.
बाप का दर्द भगत की समझ में आ गया, पर भगत ने अपने बाप को जवाब में कह दिया, ए पिताजी सुनो, ए पिताजी सुनो, अगर मैं जिंदा रहता हूं तो इतना कमाऊंगा। ए पिताजी सुनो, अगर मैं जिंदा रहता हूं तो इतना कमाऊंगा कि 2 वक्त की रोटी आपको दे सकूं, पर अगर मैं इस देश के लिए मर जाता हूं तो ऐसा खजाना कमा के जाऊंगा, जब तक सूरज और चांद रहेगा उस खजाने को कोई हिला ना सकेगा, उस खजाने को कोई हिला ना सकेगा। वो तो देश की मर मिटने के लिए तैयार था। बारी आ गई माँ की। माँ तो अशोक का भंडार है। माँ ने भगत को देखते रोना शुरू कर दिया, कह दिया, हे भगत, आज मैं कुछ मांगना चाहती हूं, कुछ देना चाहती हूं, कुछ इच्छा है क्या? एक बार मेरे गले से लग जा। पर देखो, एक तरफ थी माँ, एक तरफ था भगत, बीच में थी तो जेल की सलाखें। माँ का दर्द भगत से देखा ना गया, और उस दर्द की वजह से अपनी आंख में आंसू आ जाए उससे पहले भगत इतनी जोर से ठहाका मार के हंसा, इतनी जोर से ठहाका मार के हंसा कि लाहौर की जेल का जर्रा जर्रा कांप उठा। माँ ने कह दिया, कोई बात नहीं बेटा, आज कुछ मांग ले, मैं देना चाहती हूँ। आज कुछ मांग ले, मैं देना चाहती हूँ। कल तू मैं देना भी चाहू बेटे, तो मांगने के लिए तू नहीं होगा। त्यावेळी भगत सिंगाने आपल्या आईजवळ मागितलं, ए माँ, अरे माँ, अगर तू कुछ देना चाहती है माँ तो इतना दे दे माँ, कल मुझे फांसी हो जाएगी, मेरा शरीर लाश में तब्दील हो जाएगा। माँ, मेरी लाश लेने तू मत आना, किसी को भेज देना, इतना दे देना। माँ तो रो उठी, अरे तो अन्याय है, जीते जी तू मेरा ना हो सका तो क्या मरने के बाद ऐसी बात नहीं है माँ। अगर मैं मर जाता हूं, मेरा शरीर लाश में तब्दील हो जाएगा, और मेरी लाश को देख के अगर तेरी आंख से एक बूंद आंसू की बाहर आ जाती है, और उस आंसू की बूंद को कोई अंग्रेज देखता है तो कहेगा, अरे तो भगत की मां रो रही है। मां, तेरी कोख को दाग लग जाएगा और मेरा बलिदान व्यर्थ हो जाएगा। इसलिए मां, किसी को भेज देना, तू मत आना, इतना दे देना। कशासाठी केलं? राष्ट्रासाठी, धर्मासाठी। हीच सर्व माणसं ईश्वर स्वरूपामध्ये या देव दैव धर्मासाठी, रक्षणासाठी येत असतात। ह्याच या श्लोकाचा सरळ अर्थ आहे। झालेली सेवा तुम्हा सर्व संतमय चरणी, भगवान पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी शब्दांना पूर्ण विराम देतो। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु गगनगिरी जी महाराज की जय। विठ्ठल 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 विठ्ठल।